चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव दणक्यात साजरा व्हायला हवा. महेंद्र शेठ घरत. चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 20 मार्च 1927 रोजी झाला. अस्पृश्यांना सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी वापरण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक समतेसाठी हा लढा झाला होता. या सत्याग्रह आंदोलनाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त महाड येथे चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष सोहळा शुक्रवारी दिनांक 20 रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन समकाळ, आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, उल्का महाजन, सिद्धार्थ हत्ती-अंबिरे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन समकाळ म्हणाले की चवदार तळ्याच्या आंदोलनात बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच अनेकांचा सहभाग होता. महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी तोच वसा पुढे नेला. चवदार तळ्याच्या पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यातून माणसाने माणसाशी कसे वागावे असा संदेश मिळतो. यावेळी तुषार गांधी म्हणाले की महाडमधील 99 वर्षांपूर्वीचा काळ अंगावर काटा आणणारा आहे. तो फक्त पाण्यासाठीचा लढा नव्हता, तर समतेचा विचार समाजात देण्याचा होता. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेबांचे विचार तळागाळात रुजवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. चवदार तळ्याचा शताब्दी महोत्सव पुढच्या वर्षी भरगच्च व्हायला हवा. तो यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड.